काय करताय ताई? नको वय लावायला. धूप अगरबत्ती अशी लावली मस्तपैकी. इकडं गौरी आली. पाऊस येत होता म्हणून असंच वळलो येता येता तिकडून येता येता पाऊस येतोय ना त्याच्यामुळं थांबलो येऊन इथूनच चालल्या होत्या मावशी त्याच्यामुळं. हा म्हणजे तुम्ही दोघी आलाय बाई गाडी होय कसली 2 व्हीलर का 4 व्हीलर माहित आहे की पण 2 व्हीलरवर आलाय का 4 व्हीलर मध्ये होय. पाऊस लागला म्हणून वळालं नाही तर कशा जागा 3दा इथलं जातो येतोय पण कसं नाही गाडी वाटत तुम्हाला म्हणजे तुम्ही दोघी सेंटाय बाई सासू ना गाडी. बरं आहे की लागा तुम्हाला सुनाला घ्यायचं कुठं जायचं म्हणलं की गाडी काढायची आणि जायचं होय. पोरांच्या मागं लागायची गरजच नाही. पोरांना लय काम असतात. आलू रानात आलू इकडून तिकडून पण काही येत नाहीत लवकर. त्यापेक्षा नाही आपण फिरायला गेलतो त्यावेळेस हिने घाटातनं ह्याच्यातनं 4 व्हीलर घेतली होती पण 2 व्हीलरचं मला माहित नव्हतं 2 व्हीलर बी चालवते. शिकू शेट तुमचं काय चाललंय? पप्पाला काल झापलं तर पप्पा ही सगळं घेऊन आला. केलं दीदी मॅडम तर आणायला का काय खावाळ्या व माझ्या नवऱ्याला गरीब बिचाऱ्या. नाही आठवडा झालं सांगत होते. हा तीच तसं आहे ती वल्ली धूप आहे. आज ही तर वरती ट्यूब लावली आहे त्याच्यामुळं फ्रेश चेहरा दिसतोय नाही तर रोज अंधारात चेहराच दिसत नव्हतं. आज ते माझ्या मोबाईल मध्ये तर काय ते ताईंच्या मोबाईल मध्ये तर रिवाईज थोडस चेहरा दिसायचा पण माझ्या मोबाईल मध्ये तर चेहराच दिसत नव्हतं. पण ती लाईट कशामुळे लावली माहितीये का? आमच्यासाठी नाही लावली. तिथं पान विकाय ठेवल्यात का नाही दिसतात का? मसाला पान चॉकलेट पान तीच की आपणच विकाय ठेवल्यात पण ती कस्टमरला दिसा नाही तर लाईट नसल्यावर अंधारचं त्याच्यामुळं ती ट्यूब लावली आहे. ट्यूब या इकडं सारखा दिदे काय झालं झोप लागली? हा कसं वाटतंय मग हॉटेलला येऊन? हा छान वाटतंय का? जायचं घरी? हा चिकू शेट तुमको कैसा लग रहा है? मोठ्याने मन केला का तुझा आवाज येईना ना. दीदी का लागते लागतंय का? इकडे जेवण चालले तर मस्त पैकी सगळ्यांची. दीदी पाऊस येतोय बाहेर गार वाटतंय. पाऊस येतोय बाहेर तुम्हाला दाखवते. थोडीशी रिमझिम येते असं काय लय येत नाही. सरपान अलीकडचं तर भिजलं एवढं तळवट आहे असं दाखवून ठेवलंय. नॉर्मल येतोय. 280ला मटण थाळी 10 मटण थाळी. खरं तेच पाऊस येतोय ना इथं टेबलवर त्याच्यामुळे इथं कोणाला बसून दिलं नाही. शेड आहे भरपूर पण असं तिरका पाऊस आहे त्याच्यामुळं. ए बाळा पाऊस येतो इकडे दिसशील. हा हा तिथं थांबून म्हण की दिसा नाही तो. हा झाडापाशी थांब झाडापाशी इथं. हा इकडे 2 खिडकी. हा म्हण नंबर नाही बाळा तिथं तिथं. हा हाय बरोबर आहे. ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी रस्सा अनलिमिटेड. असू द्या दिवस मावळलाय मस्तपैकी.
आता अंधार पडलाच थोडक्यात म्हणायचं का नाही ऋषिकेश? पत्ता माहिती आहे त्यांना, पत्ता 2-3 व्हिडिओ सांगितला आहे. सनलँड हॉटेलच्या पाठीमागं पेजो कंपनीच्या समोर. तर या आणि एकदा भेट देऊन बघा चिक्याच्या भाषेत आणि जेवण करून टेस्ट पण सांगा कसं लागतंय जेवण का नाही. आल्याशिवाय तर काय तुम्हाला समजणार नाही. वार लागायचं ना त्याच्यामुळं कडनी सगळं पॅक करून टाकलंय. असं टाकी केले, बेसिंग हे सगळं दाखवलंय त्यांना. तर असू द्या, इकडं टोकन घ्यायचं, टोकन काढायचं अगोदर, नंतर टेबलला बसायचं. तर असू द्या, बघा कसा वाटला व्हिडिओ माझा. लाईक करा, शेअर करा, तर करा. दीदी बी थांबली पण दीदीला काही इंटरेस्ट नाही आता बोलायला. असू द्या बघा. गुड नाईट.